29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just Welcome back to vlog. आज आहे प्राचीचा बर्थडे, म्हणून आम्ही एवढे लवकर उठून 6 वाजता नाही 7 वाजता नाही तर डायरेक्ट 9 वाजता आलोय. 9:30. ताईनी ब्लॉग करणं बंद केले म्हणून आम्ही मेमरीसाठी ब्लॉग बनवत आहे. प्राजक्ता तू काय बोलशील? हॅपी बर्थडे प्राची आणि प्लीज ताई हा ब्लॉग अपलोड कर. आणि ताजूची त्या मॉर्निंग सुट्टी तरी पण ती आली आहे. हॅलो प्राची, हॅलो बबली. तुम्ही दोघींनी एवढं कॉन्ट्रास्ट का घातले आज, ब्लॅक अँड व्हाईट? डेव्हिल आणि डेव्हिलची वाईट. तिला डेव्हिल का बोलते तू? हो तुम्ही दोघींनी उभं फोटो काढतो. तुम्ही दोघी इकडे, तुम्ही दोघी इकडे. मुंबईमध्ये आलोय 4x4च्या रूम मध्ये. 5 जण बसले. त्या लिफ्ट मध्ये लिटरली उभं राहायला पण जागा नाहीये. ती खूप ऑक्युपाइड झाली आहे. सफोकेशन होऊ शकतं अर्धा तासापेक्षा जास्त राहिलं तर. सीटवाले लोक आज कल्याणला आले एक्सेप्ट बबली, कारण की मुंबईत राहते ती. ही बघा हा कल्याणचा व्ह्यू आहे. कल्याण खूप ओव्हर प्राइस आहे. इथे फ्लॅट 1 करोडला पण असतात. पण आम्ही टिटवाळ्यात असून पण नमस्ते कल्याणला जात आहोत. सो यू कॅन सी. काकी, हॅलो काका. आज तुमच्या मुलीचा किती वाढदिवस आहे? 21वा. तुमचा सगळ्यात छोट्या मुलीचा 21वा बर्थडे. तुम्हाला काय वाटतंय काका? म्हणजे छान वाटतं, अति सुंदर वाटतं. आणि आपण सेलिब्रेशन आज चांगला म्हणजे ह्याच्यामध्ये करतो आणि तुम्ही लोक सगळे त्याच्या तुम्ही सहभागी झाले म्हणजे आधी म्हणजे खुशी प्रसन्न झाली. त्याच्यापुढे काय बोलणार आहे, तुम्ही सहभागी एन्जॉय करा. काकी लहान आता एवढी मोठी झाली माहितीच पडलं नाही कधी एवढं वाढत गेलं. अजून पण खूप लहान आहे. तुम्ही काय बोलणार प्राचीला तिच्या 21वा बर्थडे वरती? मेसेज तिला काहीतरी टिप्स वगैरे काहीतरी देणार तिला? चांगला अभ्यास कर, चांगलं प्रगती कर, पुढे जा. थँक्यू. आणि तुम्ही एवढे छान कपडे घालून आले आज. मुलीचा बर्थडे आहे ना. हो येस. ह्या दोघी आहे पण यांना फक्त मेकअपचं पडलंय. मी या मेकअपवरती गुंग आहे पूर्ण. आई तुमच्या सगळ्यात छोट्या नातीचा आज 21वा बर्थडे, तुम्ही काय सांगणार प्राचीला? मला खूप आनंद झाला आणि असं वाटतं प्रत्येक वर्षी तिचा असंच मोठ्या थाटामाटातच बर्थडे करावा आणि तिने तिचं जीवन डेव्हलप करावं. तिला काय मेसेज देणार तुम्ही? ती फायनली आता मोठी झाली आहे, तिला मेसेज काय देणार तुम्ही? मोठी नाही झाली, अति सुंदर राहा, चांगली राहा. ओके. आता आला आहे केक आणि हे सगळे पूर्ण वेट करत आहेत. आणि इथे आईचं तुम्ही बघू शकता एक्सप्रेशन. नुसती तिची बडबड झाली, तिला काय करायचंय काय माहित. आणि हे सर्व आलेले आहेत. एन्जॉय आमचा चांगला इकडे. सॉरी हा येस. 12-12-3 ये वाला गाना गाओ. तुम सोच रहा था वो ABCD का गाना सुनाऊंगा? नहीं ना. रेट्रो. So very very happy birthday to प्राची जी. खूब शुभेच्छा. आप हमेशा खुश रहो, ऐसे ही खूबसूरत दिखते रहो, मस्त रहो, जबरदस्त रहो. केक काटने से मुझे वहाँ पहुँचने दो, फिर हम केक काटेंगे. थैंक यू सर, जो आपने अभी लड़की के बारे में जो बोला, जो सबके सब ये सब जो भेजा सबको सबको धन्यवाद देता हूँ. पप्पा खूप जास्त एक्साइटेड है लड़की के बारे में तो अभी बोले हो. थैंक यू वेरी मच. वैसे आपके आने से पहले मुझे लग रहा था यहाँ पे एनिवर्सरी. ओके. गाने पे दोनों जन का जो रिएक्शन था ना एकदम हीरो हीरोइन जैसा. So 3, 2, 1. वीडियो
बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to Raji, happy birthday to you. Papa खूप जास्त excited. बार बार दिल ये गाए. सुनो ये बंधन तो प्यार का बंधन है. बिचारा आमचा फोटोग्राफर. तर या रेस्टॉरंट मध्ये जे की खूप सुंदर आहे, दाखवतो ना मागे दाखव ना. विसरली कशी. ही आमची ब्लॉगर आहे, पण ती थोडी ऑफ द ट्रॅक आहे. तर या रेस्टॉरंट मध्ये कॅरिओके नाईट्स पण आहे. तर योगेश आणि मी, तू सोलो गाणार आहे, सोनू ताई आणि काका पण गाणार आहे. तर टर्न वाईज आम्ही गाऊ. मी नाही गाणार, हे लोकच गाणार आहे. पहला अटेम्प्ट फेल होते हुए. सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. जब से मेरी आँखों से हो गई तू दूर, सपने सारे जीवन के सपने हो गए चूर. आँखों में नींद ना, मन में चैना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है. बहुत भोजन लाइन वाला गाना है, हमको पक्का हंसी आएगी. बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो, ये बिखरी सी लटे हैं, इन्हें चेहरे पे उड़ने दो. बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो, ये बिखरी सी लटे हैं, इन्हें चेहरे पे उड़ने दो. इथून चांगली आहे खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो. सरक मागे सरक. व्हेजवाल्यांचा आला आहे. हे काय तुला माहिती आहे? यार दिस इज आवर स्टार्टर पनीर अंगारा. आणि ती वेगळी गँग दुसरी छोट्या मुलांची ते फ्राईज खात आहे. या काकी मीना काकींच्या बहीण आहेत असं मला कळलंय. एक स्टोरी सांगू. टिटवाळासारख्या एका छोट्या शहरामध्ये एक ब्लॉगर होती. ती एवढी इन्स्पिरेशन तिने हे केलं. तिने खूप युट्यूबवर रांगोळी काढली, युट्यूबवर 2-3 चॅनल खोलले. शी वॉज सो इन्स्पिरेशनल.
पण मग मग शेवटी तिने व्लॉग करणं सोडून दिलं आणि ती मुलगी आहे स्नेहा सोनावणे. श्रीमंतातून खाली येणारी मुलगी. तिला युट्यूबनी ते असतं ना पैसे द्यायचं, काय असतं ते पैसे द्यायचं असतं ना ते स्टिकर काहीतरी, हा ते पैसे द्यायचं सुरू केलं युट्यूबने, पण तिने सोडून दिलं. काय बोलणार आहे, फायके पण पूर्ण नाही झाले. प्लीज तुम्ही कमेंट मध्ये लिहा. प्लीज सबस्क्राईब टू स्नेहा व्लॉग्स. तिचे फायके पूर्ण करा. फायके सून. नॉनव्हेजवाल्या लोकांचं सेकंड डिश आली आहे, जी की आहे चिकन प्लॅटर. आणि चिकन खाण्यासाठी आजी उत्सुक आहेत. डीप डिस्कशन होत आहे दोघांमध्ये. डीप डिस्कशन होत आहे, चिकन खायचं की नाही खायचं. नाही आम्ही चिकन नाहीच खाणार. काम येईल तिला, शॉर्ट साठी पण काम येईल. ती शॉर्ट्स वगैरे नाही. स्नेहा सोनावणे पहिली अशी युट्यूबर आहे जिचं चॅनल चालवण्यासाठी तिच्यापेक्षा जास्त तिच्या सबस्क्रायबरची खूप इच्छा आहे हिचं चॅनल चालावं. इतके छान व्हिडिओज बनवत होते की सबस्क्रायबर्स जेवढे आहेत त्यांना इतके आवडत होते आणि ते लूपवर बघतायत जुन्या व्हिडिओ. म्हणून मी थोडासा ब्रेक घेतला. मी कंटिन्यू करते व्हिडिओज. ओके. फोटोग्राफी चालू आहे इथे. मेन कॅरेक्टर बाबू बनला इथे. हो मेन कॅरेक्टर ही आहे आज मेन कॅरेक्टर ही आहे, बट स्टील मेन कॅरेक्टर हा बनलाय. व्हेज हंगर आला आहे, जो की हॉट सिझनिंग होता. दिसायला खूप टेम्पटिंग होता. तर नेक्स्ट नॉनव्हेज सर्व करणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त पनीर अंगारा आहे, जो आता पण उकळत आहे. आम्ही पनीर वाली गँग आणि ही सगळी नॉनव्हेज वाली गँग. इकडे तुम्ही बघू शकता सगळे नॉनव्हेज वाले. फोटो घ्या मग ठीक आहे चालू. सो वी हॅव ऑर्डर हाऊसवे रामेन इन विच याच्यामध्ये आहे क्लासिक बर्मनीज, ओके, curried noodles, then that means like tofu, peanut, shallot, garlic, cilantro, crispy fried noodles and lime. Good bro. So हे सगळं लॉन करून बोलले. मी खूप म्हणजे त्यांनी पाठ केला आणि डिसाईड केलं की मी खात आहे. पाठ नाही केला असं नव्हतं बोलला पाहिजे. मी खात. सॉरी ठीक बा बाहेर आला. मी ऍक्च्युली आता थोडं बघून बोललोय. आधी रामेन खाल्लेलं एकदा, पण ते रामेन खूप प्लेन होतं. त्यात काही ग्रेव्ही नव्हतं, क्रीमी नव्हतं, पण थोडं क्रीमी आहे. याच्यामध्ये कोकोनट ऑइलमध्ये बेक केलंय, तर थोडा ऑथेंटिक कोकोनट साऊथचा मला फ्लेवर येतोय. आणि त्यांनी आपल्याला खूप सारा ड्रेसिंग दिलाय, ते ऍड करून पण आम्ही ट्राय करणार आहे. येस. कोणकोणत्या ड्रेसिंग? चम्मच नवीन का नाही? नवीनच घेतो. नवीन आहे, ट्राय. अरे आम्ही त्यांच्यासाठी घेतलेलं, पण त्यांना नाही आवडत आहे आणि पैसे दिले. सो टेस्ट करा. कसं योगेश? ब्रोकली पण चांगलं आहे. तुम्ही खाऊन बघा. तुमची व्हिडिओ आम्ही काढतो. ही प्रिया ढोणे सारखी आमच्याकडे बघते. हिला वाटतं की आम्ही हिला देऊ. बिलकुल भेटणार नाही, बिलकुल नाही. हिला हे पाहिजे पाऊल. आम्ही हिला नाही देणार. ती 1 करोड मध्ये नाही खाणार. ती 100 रुपये दिला लागत. एवढा पाठपुरा होते. पापड, साधा पापड एक्स्ट्रा भेटतो. आणि ही काय तिथे कोक, पेप्सी. म्हणजे भाग कधी येऊन पण ती 60 रुपयाला घेते. हे दोघं खूप दुःखामध्ये खात आहेत, कारण त्यांनी सगळ्यांनी त्यांना काही ओरडलं नाही पाहिजे, शिव्या घालायला नाही पाहिजे. खूप चुकीची ऑर्डर केली आहे. या नमस्ते कल्याण हॉटेलमध्ये येऊन बाबूनी वेटरला कॉन्शियस केलंय. नाही, काही नाहीये.
हे साजिश आहे. आम्ही ऍक्च्युली हॉटेल प्रायव्हेट बुक केलंय. हे सगळे बुकिंग आमचे बघा, कोणच नाहीये. सोनू, स्नेहा सोनावणे, तुमच्या मम्मीला आवाज द्यावे. काकी एका पण ब्लॉग मध्ये नाही. कोणती कास्टिंग एजन्सी बघत असेल तर प्लीज त्यांना काम द्या. या लोकांना पाठीमागे फिरण्याचं काम देऊ शकता तुम्ही. बाबू बाबू असं असं असं, अरे दोन्ही हातानी. मग काय मग हॅपी पिता का? ओल्ड मॉकला फेस कसा काय येतोय? मला भीती वाटायला लागली. तुला पण मीठ 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 मीठ, अरे हातावर. नशे नशे, डिंग डिंग, सस्ते नशे सस्ते नशे. आम्ही गेम खेळतोय गेस द बिल, आणि जो राईट गेस करणार त्याला काय भेटणार? कॉम्प्लिमेंटरी आईस्क्रीम. मध्ये हातभार लावेल. मला वाटतं माझ्या हिसाबे बिल झाला पाहिजे 8,500-9,000 पर्यंत. 8,500-9,000. माझा मॅक्स 4,000. तुला काय वाटतं? तुला भरावं लागेल का? गाईज गाईज गाईज, गेस द बिल. गेस द बिल. 6-7. बर्थडे गर्ल, काय वाटतं? द ओजी ब्लॉगर. ओजी फोटो आपल्याला बघायला भेटतोय काकांचा. तुमचं नाव काय? तुम्हाला काही रिलेटेबिलिटी फील होते का या आईस्क्रीमला बघून? तेच तुम्ही असे रोज कांड करता ना घरी? कशी टेस्ट आहे? अरे ते पूर्ण खायचं पागल. जिंकून काय जिंकले नाही मी? ऍक्च्युली मला माहित आहे एवढं खाल्लं मी की एवढा बिल होणार हे मला माहित होतं. सो हे कॉमन आहे माझ्यासाठी बिल सांगणं. मी नेहमी बरोबर बिल सांगते. पण ही चुकली ताई, ही बोललेली 10. मग ते थोडंसं 5,600 झाले. 500-600 एक्स्ट्रा केलंय. लाईफ टाईम मेमरीज ऑन लॉक. कोणाला लावायचं? बोल बोल, काय बोलायचं? काय भेटणार मला? नेक्स्ट टाइम सोनी बिल भरेल. आता मीच भरते. आता मीच भरलाय जस्ट. माझे 5K सबस्क्रायबर व्हायला आले होते ना. 5K सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला आले होते तर मला मनी पण इन्कम स्टार्ट झाली होती तर मी त्याच्यातून भरले पैसे. एंड ऑफ द ब्लॉग. झाला बर्थडे.